पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस कुटुंबियांमधले मनभेद हे मिटलेले आहेत का हा सवाल एवढ्यासाठीच उपस्थित केला जातो कारण का रश्मी वहिनी आणि अमृता वहिनींचा हा एकाच विमानातून प्रवास झालेला आहे आणि याच्यातून मोदी आणि पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीय हे एकत्र येणार की काय असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत मंत्री महोदय दीपक केसरकर जे केसरकर साहेब, हा जो एकत्र विमानाचा प्रवास आहे याकडे तुम्ही कसं बघता? अहो, ते लग्नाला जातात, ते योगायोगाने एका विमानात असले तर मग त्याच्यामधून वेगळा अर्थ का काढायचा? माझ्या दृष्टीने महत्त्वाची बातमी काय आहे की आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी दिल्लीला जाऊन मोदी साहेबांना भेटले असं वृत्तपत्रात छापून आलं होतं किंवा चॅनलमध्ये दाखवत होते। त्यांनी काय त्याचा इन्कार केलेला नाही आहे। त्याच्यामुळे आज जो प्रश्न उपस्थित केला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तो अतिशय व्हॅलिड होता की तुमची गॅरंटी आहे का, आणि त्यांची जर गॅरंटी नसेल तर मग ते इतरांना काय हे करतायत वगैरे ह्या स्वरूपाचे ते त्यांचं सगळं जे असतं ना, हे मी एकंदर बघितलं आहे की ते तत्वासाठी लढणारे नेते आहेत आणि त्याच्यासाठी ते ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे याची उत्तरं ही काँग्रेस आणि म्हणजे नॉट काँग्रेस तर कधी जाणार नाही, परंतु आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींनी ह्याची उत्तरं दिली पाहिजे। मला तर त्याची द्यायची जबाबदारी नाही आहे। मला एवढंच सांगायचं आहे की आता तरी शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजेत। त्यांनी समजून घेतलं पाहिजे की महायुती महाराष्ट्रामध्ये होणार होती, उद्धवसाहेब तसं ठरवून आलेले होते आणि त्यांनी 2 वेळा दिलेला शब्द फिरवल्यानंतर आणि पंतप्रधानांना अशा तऱ्हेने फसवल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा त्यांना जवळ घेण्याचा निर्णय घ्यावा की नाही हा त्यांचा निर्णय। मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो, परंतु वस्तुस्थिती आता कळली ना सगळ्यांना। वस्तुस्थिती काय होती ती, मग वस्तुस्थिती ही होती, मग आमची बदनामी आदित्य ठाकरेने का केली? आम्ही तर एवढंच सांगत होतो ना, आपण महायुतीबरोबर जाऊया, आपण आपल्या मूळ विचारधाराबरोबर जाऊया। तुम्हीच सांगितलं की तुम्ही निघून जा म्हणून, तुम्हीच सांगता आणि तुम्ही म्हणता की पैसे घेऊन हे केलं मतांतर म्हणून। कोणी घेतले पैसे दाखवा ना, कोणी घेतलेलं दाखवा, एका माणसाने घेतलेलं दाखवा। कशासाठी बदनामी केली, या बदनामीची किंमत कोण भोगणार? तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की 2 वेळा प्रयत्न झालेले आहेत महायुतीत येण्यासंदर्भात, म्हणजे हे पॅचअप होणार होते, हे कधीची घटना आहे नेमकी? मी तुम्हाला सांगितलं 1 वर्षापूर्वीची, म्हणजे आम्ही बाहेर पडण्याच्या पूर्वी 6 महिने घडलेली घटना आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा अजितदादांनी खुलासा केला की दिल्लीला काय घडलं हे संजय राऊतनी जाऊन सांगितलं ह्यांना पवार साहेबांना, आणि त्याच्यानंतर त्यांना 5 वर्षाची ऑफर देण्यात आली वगैरे। हे सगळं उघड आहे। म्हणजे 5 वर्ष महत्त्वाची असतात की तत्व महत्त्वाचे असतात ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। ज्या काही भेटीगाठी होत आहेत, ज्या काही भेटीगाठी होत आहेत, तर अशी देखील चर्चा आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व आमदारांच्या पोटात देखील गोळा आलेला आहे। हे जर काय येत नाही, आम्ही जनतेबरोबर आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत। हे जे काय होतं ते माझे कुटुंब माझी जबाबदारी असं होत असेल तर मला माहिती नाही, त्यांचं व्यक्तिगत काही असेल तर मला माहिती नाही। उगाच त्याच्याबद्दल काहीतरी कॉमेंट करणं हा माझा विषय नाही। मी तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की हे पत्र मी नाही लिहिलं। ज्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर असं लिहितात तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडे काहीतरी माहिती असल्याशिवाय ते थोडंच लिहिणार आहेत असं की तुम्ही जाणार नाही याची आम्हाला गॅरंटी द्या। प्रकाश आंबेडकर सांगतील आणि निघून जातील। आंबेडकरांबद्दल देखील संशय व्यक्त केला जातोय कशाला? ठाकरे आणि पवारांकडून देखील ते काय त्यांच्याशी 27 जागा मागितल्यात म्हणून त्यांच्याशी बांधलेले आहेत का? ते त्यांची ताकद कुठे, तुमची ताकद कुठे? बघा ना, ते गेले की किती लोक, ती काय काँग्रेसने गोळा केलेली लोक नाहीत किंवा ह्याच्यासाठी राष्ट्रवादीने केलेली लोक गोळा नाहीत। ती लोक त्यांचे निळ्या रंगाचे फ्लॅग्स घेऊन येतात। ते लोक स्टेजवरची मी भाषणं ऐकलेली आहे लोकांची, त्यांची किती अटॅचमेंट आहे सर्वसामान्य माणसाची। समजा ते भंडाऱ्यामध्ये गेली, भोई समाजाशी त्यांची किती अटॅचमेंट आहे, यांना भोई समाजाला तलाव देतात हे सुद्धा माहिती नाही। त्यांना भोई समाज म्हणजे काय ते माहिती नाही। बाळासाहेबांच्या रक्तामध्येच बाबासाहेबांनी दिलेले गुण आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणं आणि ज्या पद्धतीने अगदी लाईटली संजय राऊत वगैरे बोलतात, एवढे ते छोटे नेते 100% नाही, एवढं मी सांगू शकतो। आणि त्याच्यामुळे आदराने ज्यांच्याबद्दल बोलावं, ज्यांनी आपल्या विचारांसाठी लढे दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं? तुम्ही त्यांची उत्तरं द्या। तुम्हाला करायची आघाडी नाही करायची हा त्यांचा प्रश्न आहे ना, आमचा ह्याच्याशी काय संबंध आहे? आमचा ना तर चिंता वाढली, हे सगळे एकत्र होत असल्यामुळे, चर्चा होत असल्यामुळे चिंता वाटत नाही। आम्ही मोदी साहेबांच्या इमेजवर आमची लढाई आहे। वेगवेगळ्या तत्व असलेले लोक एकत्र येतात आणि केवळ मोदी साहेबांना पराभूत करण्याच्या विचाराने एकत्र येतात, हीच केवळ धक्कादायक बाब आहे। अशा तऱ्हेने राजकारण होता कामा नये, कारण हे देशामध्ये देश प्रगतीच्या दिशेने जात असताना एका खंबीर नेतृत्वाची देशाला गरज आहे। त्यावेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाची खूप गरज
ही राष्ट्राला आहे आणि जो राष्ट्राचा विचार असतो तोच महाराष्ट्रामध्ये चालतं याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे जी काय कॉम्बिनेशन होतील ही पुढची बाब आहे, येतील त्याला आम्ही त्याचं उत्तर देऊ. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.